चला, वांगं म्हणलं की सगळ्यांच्याच आवडीचं वांगं असतं. त्यातले त्यात भरलेलं वांगं, खारं वांगं हे तर सगळ्यांच्याच फेवरेट आहे. तर आज मी मस्तपैकी तुम्हाला छान असं गावरान पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने, झणझणीत चणचणीत असं हे खारं वांगं बनवून दाखवणार आहे. खारं वांगं हे खायला इतकं भारी लागतं, बनवायला सुद्धा सोपं आहे. तुम्ही हे वांगं टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता. झणझणीत तुमचा असा हा टिफिनचा बेत बनू शकतो. हे बघा किती छान असं, याच्यामध्ये मी एक बटाट्याचा वाफरसुद्धा केला आहे, पण नॉर्मल वांग्याने तुम्ही हे करू शकता. तर बघू शकता मी याच्यासाठी काय काय साहित्य घेतलं. काहीही जास्त घेतलं नाही आहे. एक भरून वाटी मोठी शेंगदाणे भाजून घेतलेत, थोड्या हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण घ्यायचं. इकडे अद्रक आणि जिरेसुद्धा टाकू शकता किंवा नाही टाकलं तरीही चवदार बनतं हे वांगं. तर आपण काय करायचं, शेंगदाणे भाजून घेतलेत. इकडे बघू शकता हे आपले हिरवेगार छान असे काटळी वांगे आणलेत. हे काटळी वांगे म्हणजे खूप असे कडक असतात, एकदम छान असे गावरान वांगे असतात. म्हणजे वांग्याचे पण प्रकार आहेत, त्यातले त्यात असं वांगं खूप छान लागतं. एक बटाटा मी इकडे कट करून ठेवलेला आहे. याचं साल वगैरे काढलं नाही, पूर्वी असंच करायचं. आता आपण साल वगैरे काढतो, पण पहिले ना बटाटे असेच कट करून टाकायचे. हे 4 फोडी केल्यात आणि चांगलं जरासं मिठाच्या पाण्यात ठेवलं आहे. आता आपण काय करायचं, हे जे वांग्याला एक वाटण करायचं. त्यासाठी हे जे मी शेंगदाणे भाजून घेतलेत ना, ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया. काही याला विशेष वाटण करायचं नाही, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते, म्हणजे झटकेपट पण तुम्ही बनवू शकता. तर हे भाजलेले शेंगदाणे एक मोठी वाटी भरून घेतले. हे बघा, थोडंसं सुरुवातीला शेंगदाणे असे वाटून घ्यायचे, म्हणजे अगदी थोडेसे 1-2 राऊंड मारायचे. लगेच ते मिरची लसूण नाही टाकायचं, सुरुवातीला पहिलं वाटून घ्यायचं, मग मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून असे शेंगदाणे टाकायचे. असं केलेली चांगलं असं आपले हे कूट तयार होतो. नाही तर मग मिरच्या लसूण असा अख्खा राहायला जातो मसाल्यात. हा सगळ्या मसाल्याच्या 10-12 लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकलाय. आणि आता राहिलेलं शेंगदाण्याचा कूट आणि लसूण मिरची हे मिक्स करून घ्यायचं. ह्या स्टेजवर तुम्ही जिरे अद्रक टाकू शकता किंवा सफेद तीळ टाकू शकता, खोबरं टाकू शकता. हे बघा, हे असं जाडसर वाटण करायचं. खाऱ्या वांग्याचं वाटण हे असलं तयार होतं. भरलेलं वांगं वेगळं आहे, त्याचं एक वेगळं वाटण, म्हणजे खोबरं तीळ वगैरे त्याच्यात टाकतो. पण खारं वांगं हे सोप्या पद्धतीनेच बनलं जातं. आता हे सगळं एका प्लेटमध्ये मी काढून घेते. थंडीचे दिवस आहे, असं झणझणीत गावरान बेत जर खायला असेल तर बस. हे बघा, सगळं वाटण जे आहे आपलं खाऱ्या वांग्याचं स्टफिंग आपण बाहेर काढलेले आहे. आणि जास्त काही बारीक करायचं नाही, हे थोडंसं गरम आहे, याला थंड करून घेते. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. वांग्याला सुद्धा आपण मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. हवं तर तुम्ही वांग्याला पाण्यामधून काढून थोडंसं मीठ चोळून ठेवू शकता. त्यानंतर ह्या मसाल्यामध्ये आपण 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकायची. लाल मसाला नाही वापरत, कारण खारं वांगं ना हिरव्या मिरचीचंच बनलं जातं. आता इथे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ टाकले. हे सगळं चोळून घ्यायचं. व्यवस्थित हलक्या हाताने याला चोळून घ्यायचं. आणि असा हा सुक्का मसाला वांग्यात भरता येत नाही, त्यामुळे थोडंसं असं थेंबर पाणी घ्यायचं किंवा तेल घेऊ शकता तुम्ही. तर मी नेहमी पाण्याचाच हात लावते. काय होतं, अशाने वांग्यामध्ये हा मसाला पॅक राहतो, तेलामध्ये असं निसटत नाही, सुटत नाही. म्हणून याला थोडासा ओलसरपणा द्या, म्हणजे असं दाबला जाऊ शकतो. असं करायचं वांग्यामध्ये. बस हलक्या हाताने याला मिक्स करा. आपण धना पावडर, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ जे टाकले ते चांगले याच्यामध्ये चोळून घ्यायचं. लसूण, शेंगदाणे आणि मिरचीचा हा कूट आहे. आता आपण काय करूया, हे वांग्यामधलं सगळं पाणी काढून घेतलंय, पाहू शकता. आता एक वांगं उचलायचं आणि हे 4 फोडी ज्या केल्यात ना, याच्यामध्ये थोडंसं हलक्या हाताने हा मसाला घ्यायचा आणि भरायचं. खाली एक प्लेट ठेवलं की जो आपला मसाला जो खाली पडला जातो तो असा वेस्ट होत नाही. हे बघा, असं थोडंसं भरायचं. शक्यतो वांगं जे भरलेलं करतो ना आपण, त्याच्यामध्ये जास्त मसाला नका भरू, कारण काय होतं, मग अति प्रमाणात मसाला खाण्यात येतो आणि वांगं खायचं राहूनच जातं, म्हणजे एवढी काही मजा येत नाही. मग म्हणून थोडंसं वांगं, थोडासा मसाला असला की बरोबर वाटतं. मग त्यामुळे मी जास्त काही मसाला भरत नाही, फक्त आतपर्यंत याला दाब द्यायचा असं आणि चांगलं असं वरच्यावर पॅक करायचं. पाहू शकता आपण याला थोडासा ओलसरपणा दिल्यामुळं मसाला कसा याच्यामध्ये पॅक होतोय. असं हाताने प्रेस करायचं, म्हणजे चारी बाजूनी तो मसाला सेट होतो.
हे बघा, तुम्ही पाहू शकता हा मसाला आपला किती कट टू कट कोना असा भरून निघलेला आहे. बस असा स्टेजवर हा मसाला भरून घ्या. पॅक झालेला आहे. अजून एक वांग तुम्हाला मी भरून दाखवते. ह्याच मसाल्यामध्ये ना तुम्ही दोडका वगैरे कारलं वगैरे करू शकता. भेंडी सुद्धा बनली जाते अशी भरलेली भेंडी वगैरे. फक्त काय करायचं, लाल मसाला टाकायचा, मिरची स्किप करायची, शेंगदाणे लसूणचा कूट करायचा आणि मग जिकडं आपण हळद मीठ गरम मसाला टाकलाय का तिकडे लाल मसाला टाकायचा. आता हे सगळे वांगे बघा आता मी भरून घेते व्यवस्थित. चांगला पॅक झालाय मसाला. हे असं खाली पडलेलं आपल्याला मग नंतर वापरता येतो. आता हे सगळे वांगे बघा मसाल्यामध्ये मी भरून घेतलेत व्यवस्थित आणि हे एक मोठं बटाटा कट केलेला आहे. हे उरलेला मसाला जितका लागेल तितका घेणार आहे, बाकीचं फ्रीजमध्ये ठेवून देईन किंवा याच्यासुद्धा भाज्या बनल्या जातात. 1-2 चमचे टाकले तर छोट्या छोट्या भाज्या बनल्या जातात. तर आता हे बघा हे वांग बटाटा आपलं तयार आहे बनवण्यासाठी. तर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकू शकता. मी अगदी सिंपल पद्धतीने करते बरं का, पण मी तुम्हाला सांगते जिरे वगैरे टाकू शकता. तर काय होतं कधी कधी असं होतं की घरामध्ये वेळेवर जिरे पण नसतात, कढीपत्ता पण नसतो. मग अशा वेळेस म्हणजे ना गडबडून नाही जायचं, जसं असेल तसं करायचं. हे बघा तेलामध्ये ना हलक्या गॅसवर स्लो गॅसवर सुरुवातीला थोडासा हा मसाला परतून घ्यायचा. जो आपल्याला प्लेटमध्ये उरलेला असतो बघा त्यातला थोडा घेतलाय आणि तो परतून घेते. आता वांग्यामध्ये पण मसाला भरलेला असतो, वरून हा मसाला सुद्धा एक्स्ट्रा आहे, त्यामुळे जास्त मसाला नाही टाकायचा. उरलेला मसाला मी ठेवून दिलेला आहे. त्याच्या मी 1-2 भाज्या चांगल्या करणार आहेत. त्याच मसाल्यातली मी तुम्हाला कारल्याची भाजी दाखवते बघा. तुम्ही टिफिनसाठी ती कारल्याची भाजी करा. लवकरच मी तो व्हिडिओ अपलोड करते. हाच मसाला उरलेला ठेवून दिलाय. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये हे बटाट्याच्या फोडी टाकायच्या. आता वांग्यामध्ये तर आपण मसाला भरलेला आहे, पण बटाट्याला पण मसाल्याची कोटिंग पाहिजे, त्यामुळं सुरुवातीला असे बटाटे मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. गॅस जितका होईल तितका स्लोच ठेवा. हे असं गावाकडं भरपूर प्रमाणामध्ये वांगे बनवले जातात. म्हणजे जिकडे बघावलं तिकडं कुणाच्या इथं जरी आपण जेवायला गेलो गावाला तरी वांगाचा बेत हा नेमका असतो. म्हणजे आवडीचं खाद्यपदार्थ आहे मला वाटतं सगळीकडेच. आता बटाटे वगैरे फ्राय झाले की आपण हे भरलेले वांगे याच्यामध्ये टाकायचं. तेल टाकलेलं आहे त्यामुळे याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि ह्या वांग्यामध्ये आपल्याला थोडासा रस्सा पाहिजे. काय होतं कधी कधी मूड येतो राईस बरोबर खायचा किंवा भाकर वगैरे असं चुरून खायचा, त्यामुळं ना अगदी सुक्कं नको, रस्सा पाहिजे. आता हे सगळे वांगे बघा मी मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत, तेलामध्ये भाजले. आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, तेच पाणी वापरते. हे बघा आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं आहे, तेच पाणी मी याच्यामध्ये थोडंसं टाकते रशापुरतं. कारण वांग हे पूर्णपणे कच्चं आहे, बटाटासुद्धा कच्चा आहे, त्यामुळे हे शिजलं जाईल. बस थोडंसं पाणी इकडे टाकलेलं आहे. आता एवढ्याच पाण्यामध्ये आपला रस्सा पण तयार होईल आणि वांग बटाटा पण शिजलं जाईल. हे खारं वांग अशा पद्धतीने करून बघा. आता झाकण ठेवते आणि 1-2 वाफा द्यायच्या. वांग काय लगेचच शिजलं जातं, फक्त बटाट्यासाठी थोडा वेळ पाहिजे. बस एक वाफ झालेली आहे बघा तयार. आणि हे आपलं बघा झणझणीत गावरान खारं वांग कसं तयार होत आहे पाहू शकता. किती सुंदर रंग आलेला आहे, हिरवागार, आणि बटाटा चांगलं शिजत आहे, वांग पण आपलं शिजत चाललेलं आहे. गरमागरम ज्वारीच्या भाकरी करा, बाजरीच्या भाकरी करा. हे बघा आता थोडा वेळ अजून ठेवते, म्हणजे एक 5 मिनिटातच होऊन जातं स्लो गॅस असेल तर. बस आता याच्यावर झाकण ठेवते आणि आता अजून एक वाफ झालेली आहे पाहू शकता. हे थोडासा मसाला चिटकला गेला पण हरकत नाही, आपण व्यवस्थित करूया. तर तुम्ही आपलं हे खारं वांग पाहू शकता किती छान दिसतंय दिसायला, म्हणजे खायचं मन होतं असं वांग वगैरे बघितलं की. नरम सॉफ्ट झालेलं आहे वांग, जास्त गाळ करायचं नाही. बटाटा सुद्धा आपण चेक करूया, चांगलं झालेलं आहे. बटाटा पण कट होतंय, व्यवस्थित झालंय. गॅस बंद केलाय आणि हा उरलेला वाफा जरा देते. गॅस बंद केलेला आहे आणि हे बघा आता उरलेला वाफा आपल्या हा निघून गेलेला आहेत बऱ्यापैकी. आणि हे आपलं खारं वांग हिरव्या मिरचीतलं तयार झालं आहे खाण्यासाठी. किती सिंपल पद्धतीने केलं, तुम्ही स्वतः बघितलेलं आहे व्हिडिओमध्ये. काहीही तामझाम नाही, कुठला मोठा कुटाणा नाही, अगदी सिंपल पद्धतीने. पण खाताना तर इतकं भारी वाटतं ना, हे वांग अप्रतिम लागतं. भरलेल्या वांग्यापेक्षा ना खारं वांग हे माझं खूप फेवरेट आहे. हे बघा बटाटे पण किती छान असे मस्त वाटतात का नाही.
आणि आता ह्याच्यासोबत जर गरमागरम ज्वारीची आणि बाजरीची भाकर जर असेल तर मग मटण पण एक परत आपण विसरून जाऊ. हे बघा, हे गरमागरम भरलेलं खारं वांग हिरव्या मिरचीतल्या वाटणातलं नक्की करून बघा. खूप कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये हे बनलं जातं. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही याला बनवू शकता. फक्त शेंगदाणे, लसूण आणि मिरचीचा कूट हा मात्र रात्रीच करून ठेवा वाटीमध्ये. सकाळी फक्त वांग्यामध्ये भरायचं आणि फ्राय करायचं. बघा, टिफिनला सुद्धा तुम्ही ही भाजी घेऊ शकता. आपली टिफिन सिरीज चालू आहे. भरलेलं वांगंसुद्धा टिफिनमध्ये तुम्ही नेऊ शकता. हे बघा, मस्त झाले का नाही, एकदम झणझणीत चमचमीत असं गावरान पद्धतीचं टिफिनसाठी दाखवले तुम्हाला हे हिरवं म्हणजेच खारं वांग. ज्वारीची भाकर आणि बाजरीच्या भाकरीसोबत ना ह्याचा आनंद अजून वाढतो, म्हणजे चव चांगली लागते. चपातीपेक्षा बाजरीच्या भाकरी आणि ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतं. राईससोबत सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. डाळ भात वगैरे केला तरीसुद्धा साईड डिश सुक्की भाजी म्हणून सुद्धा याला तुम्ही खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही खारं वांग्याची रेसिपी? टिफिनसाठी तुम्हाला दाखवलेले आहे, नक्की करून बघा. भेटते मी पुढच्या नवीन एका रेसिपीसोबत. स्वस्त रहा, मस्त.